श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैशादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेचे घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन, बाईशी द्रव्य लोभ पूर्ण. आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन. 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसे, इतुके कार्य जरा करीशी. तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपले करीन. मग एके दिवशी अति बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे याला गुण, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेखनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खंचित, निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेखनुराची दर्ग्यावरी, येऊन पुढे चालले. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्याशी, एक कपणी चढविले. मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी फळे आपणाची. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी, दर्शनाले अक्कलकोटाशी. घेऊन स्वामी दर्शनाशी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये 10 देईन 10 सहस्र. केला ऐसा निर्धार, त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांतस्थानी, राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामीचरणी, कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगादिक मंडळी, दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र, तयाच न लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेवितान दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेणे साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमंत. सदा परिसोत भाविक भक्त, 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु.